नमस्कार विद्यार्थी मित्रो. क्लास 7 जनरल सायन्समधील टॉपिक नंबर 15 मटेरियल्स वी यूज म्हणजे आपण वापरत असलेल्या काही वस्तू यांची माहिती या टॉपिकमध्ये आपण घेणार आहोत. दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या काही वस्तू वापरतो, ज्यांचा आपल्या जीवनाशी संबंध येतो, अशा वस्तू आणि त्यांची माहिती त्या कशा पद्धतीनं तयार झालेल्या आहेत आणि त्यांचे कार्य कशा पद्धतीनं होतं याची माहिती आज आपण घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. टॉपिकचं नाव आहे मटेरियल्स वी यूज. इथे लेट्स रिकॉल म्हणून उजळणीसाठी किंवा थोडे आठवा म्हणून दोन प्रश्न दिले आहेत. व्हॉट इज मीन बाय नॅचरल अँड मॅनमेड मटेरियल्स, म्हणजे नैसर्गिक आणि मानवनिर्मित मटेरियल म्हणजे पदार्थ वस्तू कोणत्या आहेत. तर नॅचरल म्हणजे काय, मटेरियल ऑर सबस्टन्सेस ऑप्टेन इन नेचर किंवा ऑप्टेन फ्रॉम नेचर आर कॉल्ड नॅचरल मटेरियल्स. म्हणजे जे पदार्थ वस्तू आपल्या निसर्गामध्ये उपलब्ध होतात त्यांना आपण नैसर्गिक म्हणतो. यांचा वापर आपण करतो, जसं की वूड आहे, वॉटर आहे, एअर आहे, प्लांट्स आहेत. ते नॅचरली आपल्याला ऑप्टेन होतात आणि आपण त्यांचा आपल्यासाठी यूज करतो, म्हणून ते नॅचरल मटेरियल्स आहेत. अँड व्हॉट इज मीन बाय मॅनमेड मटेरियल्स, तर न्यू सबस्टन्स प्रोड्यूस बाय केमिकल प्रोसेस. आपल्याला त्याची डेफिनेशन दिलेली आहे. A new substance produced by chemical processing of natural substance is called man-made substance. म्हणजे नैसर्गिक पदार्थावर रासायनिक प्रक्रिया करून एक नवीन पदार्थ तयार जेव्हा केला जातो तेव्हा त्याला मॅनमेड सबस्टन्स असं म्हटलं जातं. अ न्यू सबस्टन्स प्रोड्यूस बाय केमिकल प्रोसेसिंग ऑफ नॅचरल सबस्टन्स इज कॉल्ड मॅनमेड. मग इथे दिले मेक अ लिस्ट ऑफ नॅचरल अँड मॅनमेड सबस्टन्सेस यू सीन अराउंड यू. मग तुमच्या आजूबाजूला तुम्ही नॅचरल आणि मॅनमेड सबस्टन्स कोणकोणते पाहता. आता नॅचरल मी सांगितले की वूड आहे, एअर आपल्याजवळ आहे, वॉटर आहे, प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, हे सगळे नॅचरल आहेत. त्याच पद्धतीनं मॅनमेड सबस्टन्स कोणकोणते आहेत, तर प्लॅस्टिक आहे, हे आपण बघतो, बरोबर आहे. म्हणजे प्लॅस्टिक हे काय आहे तर मॅनमेड आहे. त्याचबरोबर ग्लास आहे म्हणजे काच, हे मॅनमेड आहे. अशा अनेक आजूबाजूला आपल्याला असणारे नॅचरल अँड मॅनमेड सबस्टन्सची आपण लिस्ट करायची आहे. ठीक आहे. या टॉपिकमध्ये आपण काय शिकणार आहोत तेच दिलेले आहे. वी विल लर्न अबाउट सम सबस्टन्सेस ऑफ डेली यूज. दररोजच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनात जे आपल्याला वापरात येतात, दररोज ज्या वस्तू आपण वापरतो त्यांची आपण माहिती घेणार आहोत. त्यातली पहिला भाग शिकण्यासाठी त्यांनी प्रश्न 2 दिलेले आहेत. विच सबस्टन्सेस वेअर यूज अर्लियर फॉर क्लिनिंग टीथ. म्हणजे पूर्वीच्या काळी, प्राचीन काळी दात स्वच्छ करण्यासाठी काय वापरलं जात होतं. अँड व्हॉट डू वी यूज टुडे टू क्लीन आवर टीथ. आणि आज दात स्वच्छ करण्यासाठी आपण काय वापरतो, कशाचा वापर करतो. या दोन्ही प्रश्नांची उत्तरे त्यांनीच त्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिलेली आहेत. वी हॅव सीन दॅट इन ओल्डन टाइम्स इन इंडिया, म्हणजे भारतामध्ये प्राचीन काळी कशाचा वापर केला जात होता. अकेशिया बार्क, म्हणजे बाभळीची जी साल आहे त्या सालीचा दात स्वच्छ करण्यासाठी पूर्वीच्या काळचे हे घटक आहेत बघा. अकेशिया बार्क, नीम ट्विग्स म्हणजे लिंबाच्या ज्या काड्या आहेत त्यांचा दात घासण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी वापर. कोल पावडर म्हणजे कोळशाची पावडर. ॲश म्हणजे राख. टूथ पावडर म्हणजे आता जशी टूथपेस्ट असते, जसं आता ही टूथ पावडर उपलब्ध आहे तशी प्राचीन काळीसुद्धा मोठ्या प्रमाणात टूथ पावडर वापरली जात होती. सॉल्ट म्हणजे मीठ. पॉमेग्रॅनेट रिंड म्हणजे डाळिंब जे फळ आहे त्याची जी साल असते त्याची पावडर करून सुद्धा वापरली जात होती. वेअर यूज फॉर क्लिनिंग टीथ, हे सगळं पूर्वीच्या काळी वापरलं जात होतं. म्हणजे यातल्या पहिल्या प्रश्नाचं ते उत्तर आहे. विच सबस्टन्सेस वेअर यूज अर्लियर, तर हे सगळे सबस्टन्स वापरले जात होते. लक्षात येईल. मग आत्ता काय वापरले जातात. टुडे हाऊवेअर अ व्हरायटी ऑफ टूथपेस्ट अँड टूथ पावडर्स आर यूज फॉर दिस पर्पज. मग आत्ताच्या काळी किंवा आजच्या घडीला व्हरायटी ऑफ टूथपेस्ट अँड टूथ पावडर्स आर यूज फॉर दिस पर्पज. व्हरायटी म्हणजे वेगवेगळ्या विविध प्रकारचे पेस्ट अँड पावडर वापरले जातात. मग पहिला घटक म्हणजे पहिलं जे मटेरियल आहे ते आपण शिकायचं आहे टूथपेस्ट. ओके. द प्रिन्सिपल इन्ग्रेडियंट्स ऑफ टूथपेस्ट. प्रिन्सिपल इन्ग्रेडियंट म्हणजे प्रमुख घटक. टूथपेस्टमधील प्रमुख घटक कोणते आहेत ते पुढे दिलेले आहेत. प्रिन्सिपल इन्ग्रेडियंट्स ऑफ टूथपेस्ट कॅल्शियम कार्बोनेट अँड कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट. हे दोन पहिल्यांदा प्रमुख घटक आहेत. एकूण 3 घटक आहेत, त्यातले हे प्रमुख 2 आहेत, कॅल्शियम कार्बोनेट अँड कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट. आता हे काय काम करतात, ते रिमूव्ह द डर्ट ऑन टीथ.
रिमूव्ह द डर्ट म्हणजे काय करतात तर दातांमधील किंवा दातावरची घाण बाजूला करतात. दीज इन्ग्रेडियंट्स आल्सो पॉलिश द टीथ आणि दातांना चकाकी आणण्याचं काम म्हणजे पॉलिश करण्याचं काम सुद्धा हे दोन इन्ग्रेडियंट्स करतात म्हणजे घटक करतात. हे दोन प्रमुख घटक आहेत कोणते कॅल्शियम कार्बोनेट अँड कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट. काय काम करतात रिमूव्ह द डर्ट ऑन द टीथ अँड दे पॉलिश द टीथ. तिसरा घटक आहे फ्लोराईड इथे दिले बघा फ्लोराईड. सम सर्टन प्रोपोर्शन ऑफ फ्लोराईड इन द टूथपेस्ट. आता हा काय करतो काम इट हेल्प्स टू प्रिव्हेंट टूथ डिके. टूथ डिके म्हणजे दातांना कीड लागू नये याची खबरदारी घेतो किंवा ते टाळण्याचं काम फ्लोराईड करतं. अजून काय काम करतो फ्लोराईड इज इसेन्शियल फॉर स्ट्रेंथनिंग ऑफ बोन्स अँड इनॅमल कवरिंग ऑफ टीथ. म्हणजे हाडांना दाताचे जे हाड आहेत आतील त्यांना बळकटी देण्याचं काम आणि दातावर जे व्हाईट कवरिंग असतं ज्याला आपण इनॅमल म्हणतो ते सुद्धा त्याला सुद्धा स्ट्रेंथनिंग म्हणजे त्याला सुद्धा बळकटी देण्याचं काम फ्लोराईड करत असतं. म्हणजे टूथपेस्टचे एकूण 3 इन्ग्रेडियंट्स आहेत कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट अँड फ्लोराईड. त्यातलं कॅल्शियम कार्बोनेट अँड कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेटचे हे 2 फंक्शन म्हणजे काम आहेत की रिमूव्ह द डर्ट पॉलिश द टीथ. फ्लोराईडचं काय काम आहे प्रिव्हेंट टूथ डिके अँड स्ट्रेंथनिंग बोन्स अँड इनॅमल कवरिंग. ओके म्हणजे या पॅरेग्राफमध्ये त्यातले सगळे घटक आणि त्यांचं काम काय आहे ती माहिती दिलेली आहे. मग इथं थोडंसं माहिती आहे का तुम्हाला म्हणजे डू यू नो यामध्ये माहिती दिली की इन प्रायर पिरियड म्हणजे सुरुवातीच्या काळी प्राचीन काळी 500 BC इन कंट्रीज सच एज चायना ग्रीस रोम टूथपेस्ट वॉज मेड बाय मिक्सिंग द पावडर ऑफ बोन्स अँड शेल्स. म्हणजे शंख शिंपले आणि हाडे यांची पावडर म्हणजे चुऱ्यापासून काय केलं जात होतं तर पेस्ट केली जात होती. टूथपेस्ट ऑफ विच सोप वॉज द इन्ग्रेडियंट केम इन टू यूज इन द 19th century. मग आत्ता 19व्या शतकामध्ये मग टूथपेस्टचा थोडा वापर ज्याचा सोप हा एक मुख्य घटक होता त्याचा वापर सुरू झाला. लेटर टूथपेस्ट वॉज मेड युझिंग चॉक लाईक मटेरियल. चॉक लाईक म्हणजे खडूसारख्या घटकापासून टूथपेस्ट झाली आणि त्यानंतर फर्स्ट कमर्शियल टूथपेस्ट वॉज मेड बाय कोलगेट कंपनी. फर्स्ट कमर्शियल म्हणजे पहिली टूथपेस्ट तयार केली कोलगेट कंपनीने इन न्यूयॉर्क सिटी इन 1873. म्हणजे 1873 साली न्यूयॉर्कमध्ये कोलगेट कंपनीने पहिली टूथपेस्ट तयार करण्यात आली. ठीक आहे म्हणजे या पॅराग्राफमध्ये टूथपेस्टचे घटक आणि त्याची कसे काम करतात ही माहिती दिलेली आहे. सेकंड आपण घेऊया मटेरियल डिटर्जंट. डिटर्जंटला मराठीमध्ये अपमार्जके म्हणतात पण आपण डेली यूजमध्ये हाच शब्द आपल्याला माहिती आहे डिटर्जंट. तो कुठून आला बघा द वर्ड डिटर्जंट इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड डिटर्जरी. तो डिटर्जरी या शब्दापासून तो आलेला आहे. आता हा लॅटिन वर्ड आहे म्हणजे लॅटिन भाषेतला डिटर्जरी हा शब्द आहे त्याच्यापासून तो डिटर्जंट तयार झाला. त्याचा अर्थही दिलेला आहे डिटर्जरी मीन्स टू वाईप अवे म्हणजे बाजूला करणारा काढून टाकणारा. मग काय काढून टाकतात डिटर्जंट तर मळ किंवा घाण काढून टाकतात असं थोडक्यात आपण अर्थ घेऊया. म्हणून डिटर्जंटची डेफिनेशन इथे दिली बघा या सेकंड लाईनमध्ये. अ डिटर्जंट इज अ सबस्टन्स दॅट क्लीन्स ऑर वाईप्स अवे डर्ट. डिटर्जंट इज अ सबस्टन्स दॅट क्लीन्स ऑर वाईप्स अवे डर्ट. म्हणजे डर्ट वाईप किंवा क्लीन करणारा घटक म्हणजे डिटर्जंट ही त्याची डेफिनेशन. आता कोणकोणते डिटर्जंट आहेत ते पुढे दिले. सोप नट ज्याला आपण रिठा म्हणतो सोप नट. ओके सोप पॉड म्हणजे शिकेकाई. सोप म्हणजे साबण. वॉशिंग सोडा वॉशिंग पावडर लिक्विड सोप शॅम्पू आर ऑल डिटर्जंट्स. हे सगळे काय आहेत डिटर्जंट्स आहेत. म्हणजे आपल्याला विचारलं व्हॉट इज मीन बाय डिटर्जंट एक्झाम्पल तर डिटर्जंटची डेफिनेशन आहे डिटर्जंट इज अ सबस्टन्स दॅट क्लीन्स ऑर वाईप्स अवे डर्ट अँड हे त्याचे एक्झाम्पल सोप नट हे सगळे ते डिटर्जंटचे प्रकार आहेत. ओके नेक्स्ट व्हॉट डू वी यूज फॉर क्लिनिंग आवर बॉडी. आपली बॉडी म्हणजे शरीर स्वच्छ करण्यासाठी आपण काय वापरतो सोप. कॉमन आन्सर येणार. आता इथे एक आपल्याला ॲक्टिव्हिटी दिली. एक ग्लास बॉटल आहे त्यामध्ये काय घ्यायचं आहे वॉटर म्हणजे पाणी घ्यायचं आहे काही थोडं ऑइल त्यामध्ये ॲड करायचं आहे. तर वॉटरमध्ये ऑइल ॲड झाल्यानंतर ते दोन्ही सेपरेट राहतील कारण ते इमिसिबल लिक्विड्स आहेत म्हणजे एकमेकामध्ये मिसळत नाहीत. ऑइल विल फ्लोट ऑन द वॉटर म्हणजे तेल जे आहे ते पाण्यावर तरंगणार. का तरंगणार बिकॉज डेन्सिटी ऑफ ऑइल इज लेस
लेस दॅन वॉटर, म्हणजे हे हलका आहे तेल पाण्यापेक्षा, त्यामुळे ते तरंगणार. जरी आपण ती बॉटल हलवली तर थोड्या वेळाने स्थिर ठेवली बॉटल तर थोड्या वेळाने पुन्हा ऑइल सेपरेट झालेलं आपल्याला दिसेल, म्हणजे इथं ऑइल अँड वॉटर एकत्र येणार नाहीत. आता यामध्ये जर आपण काही थोडं डिटर्जंट पावडर जर ॲड केली आणि आता ती जोरात जर आपण बॉटल शेक केली म्हणजे हलवली, तर आता त्याचं मिल्की ॲपिरियन्स आपल्याला दिसेल. म्हणजे आता मात्र काय होणार नाही तर ते तेल वेगळं राहणार नाही, तर तेल आणि पाणी एकत्र मिसळलेलं दिसेल आणि त्याचा एक दुधी रंगाचा पाण्याला रंग आलेला दिसेल. हे कशामुळे झालं, तेल आता कशामुळे मिसळलं पाण्यामध्ये, तर या डिटर्जंटच्या प्रॉपर्टीमुळे, डिटर्जंटच्या गुणधर्मामुळे ते एकमेकामध्ये मिसळलेले दिसतील, म्हणजे त्यांचं होमोजिनियस मिक्सचर तयार झालेलं दिसेल. म्हणजे सुरुवातीला पाणी आणि तेल वेगळं राहत होतं, ते वेगळंच राहतं, पण डिटर्जंट ॲड केल्यामुळे पाणी आणि तेल एकत्र झाले, मिसळले. हे कुणामुळे झालं तर डिटर्जंटमुळे झालं. आणि हीच प्रॉपर्टी काय करते डिटर्जंटची, तर कपडे स्वच्छ करण्यासाठी किंवा बॉडी क्लीन करण्यासाठी काम करत असते. आता ती कशी काम करते तेच आपल्याला इथं बघायचं आहे. व्हाय डज दिस हॅपन, म्हणजे हे कसं झालं, पाणी आणि तेल एकत्र कसे मिसळले, तोच भाग आपल्याला या पॅरेग्राफमध्ये बघायचा आहे. बघा, द मोलिक्यूल ऑफ डिटर्जंट आर लॉंग, हा मोलिक्यूल ऑफ डिटर्जंट आहे. हा जरा लांबीला जास्त असतो आणि त्याचे जे दोन टोक आहेत, दोन एंड आहेत, त्याचे प्रॉपर्टी वेगळी असतात प्रत्येक एंडच्या. एका एंडला तो काय करतो, मोलिक्यूल ऑफ वॉटर, पाण्याचा रेणू धरून ठेवतो. ओके, आणि दुसऱ्या एंडला काय करतो, तो मोलिक्यूल ऑफ ऑइल, म्हणजे हा जो ऑइल आहे, ऑइलचा मोलिक्यूल आहे, तो दुसऱ्या एंडला ऑइलचा मोलिक्यूल धरून ठेवतो. म्हणजे डिटर्जंटचा जो मोलिक्यूल आहे, जो रेणू आहे, त्याची जी दोन टोकं आहेत, त्या एका टोकाला पाणी राहतं, दुसऱ्या टोकाला तेलाचा रेणू येऊन चिकटतो. आणि या प्रॉपर्टीमुळे तो तेल आणि पाणी काय करतो, दोघांना एकत्र घेऊन जातो. आणि म्हणून कपड्यावर जर आपल्या काही घाण असेल, तेलकट डाग असतील, तर डिटर्जंट काय करतं, पाण्याबरोबर त्या तेलालाही घेऊन बाहेर जातं. याचा अर्थ कपडे काय होतात, स्वच्छ होतात. तेच इथं जर आपण बघूया. डिटर्जंट, मोलिक्युल्स ऑफ डिटर्जंट आर लॉंग अँड प्रॉपर्टीज ऑफ इट्स टू एंड्स आर डिफरंट. मी सांगितलं तसं त्याच्या प्रॉपर्टीज, दोन्ही टोकाच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. अ मोलिक्यूल ऑफ डिटर्जंट होल्ड्स ऑन टू अ वॉटर मोलिक्यूल ॲट वन एंड, एका बाजूला वॉटर मोलिक्यूल त्याला असतो, अँड ॲन ऑइल मोलिक्यूल ॲट द अदर, दुसऱ्या बाजूला तो कुणाला पकडतो, डिटर्जंटचा मोलिक्यूल ऑइल मोलिक्यूलला. ओके, ॲज अ रिझल्ट द मोलिक्युल्स ऑफ ऑइल मिक्स विथ वॉटर, आणि याचा परिणाम काय होतं, मोलिक्युल्स ऑफ ऑइल मिक्स विथ वॉटर, आणि या डिटर्जंटमुळे तेल पाण्यामध्ये मिसळतं. ओके, अँड दिस इज हाऊ सोप ॲक्ट्स व्हेन वी वॉश आवर स्वेल्स ऑर आवर सॉइल्ड क्लॉथ्स. आणि यामुळे जेव्हा आपण आंघोळ करतो, बॉडी साबणाने स्वच्छ करतो, तेव्हा काय होतं, स्वच्छता याच पद्धतीने होते की डिटर्जंटमुळे, म्हणजे सोपमुळे ते क्लीन होते बॉडी. किंवा आपले मळकटलेले कपडे आहेत तर त्यावरची जी घाण आहे किंवा डाग आहेत, हे सगळे डिटर्जंटमुळे काय होतात, ते डिटर्जंट पाणी हे दोन्ही एकत्र त्या बाहेर पडतात त्या ऑइलबरोबर, आणि कपडे काय होतात, स्वच्छ होतात. ठीक आहे. तर पुढे काय सांगितले, आवर बॉडी अँड क्लोथ्स बिकम ऑइली फॉर व्हेरियस रिझन्स. मग आपलं बॉडी किंवा शरीर किंवा कपडे हे ऑइली होतात, कशामुळे होतात, सच ॲज अप्लाइंग जेल्स ऑर क्रीम्स, म्हणजे वेगळ्या पद्धतीचे जेल क्रीम लावणे, ऑइलिंग ऑवर हेअर्स, म्हणजे केसांना तेल लावल्यामुळे सुद्धा बॉडी किंवा क्लोथ्स ऑइली होण्याची शक्यता असते. आणि हा जो ऑइल लेअर काय करतो, या सर्व तेलामुळे काय होतं, द ऑइली लेअर स्टिक्स फास्ट टू द क्रिस क्रॉसिंग थ्रेड्स ऑफ मटेरियल्स ऑफ आवर क्लोथ्स. आणि हे जे तेलाचे जे घटक आहेत किंवा हा जो थर आहे, तो कपड्यांचे क्रिस क्रॉस थ्रेड्स असतात, म्हणजे कपडे जे बनलेले असतात ज्या धाग्यापासून, त्याचे धागे आडवे तिरपे कसे असतात, बरोबर आहे, त्या धाग्यांना हे तेलाचे थर लगेच चिकटतात. ओके, सोप इज यूज फॉर रिमुव्हिंग इट, आणि मग हे तेलाचे थर किंवा तेलाचे डाग कपड्यांवरील बाजूला काढण्यासाठी आपण डिटर्जंट म्हणजे सोप वापरतो. ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ होल्डिंग ऑन टू बोथ ऑइल अँड वॉटर, मग सांगितलं तसं मोलिक्यूल ऑफ डिटर्जंट काय करतो, दोघांनाही पकडतो, वॉटर मोलिक्यूल एका बाजूला अँड ऑइल मोलिक्यूल एका बाजूला. या प्रॉपर्टीमुळे काय होतं, सोप वॉटर स्प्रेड्स इझिली ऑन मेनी टाईप्स ऑफ सरफेसेस.
सोप वॉटर म्हणजे साबणाचं पाणी सर्व प्रकारच्या पृष्ठभागावर सहज पसरतं. साबणाचं पाणी जर आपण बघितलं तर ते कोणताही पृष्ठभाग असेल, मग कपड्याचा असेल किंवा इतर कशाचा असेल, सगळीकडे सहज पसरतं आणि या प्रॉपर्टीलाच सरफेस ॲक्टिव्हिटी असं म्हणतात. मग इथं दिलेलं आहे द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स ऑफ स्प्रेडिंग ऑन सरफेस इज कॉल्ड सरफेस ॲक्टिव्हिटी. बघा, द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स स्प्रेडिंग ऑन अ सरफेस इज कॉल्ड सरफेस ॲक्टिव्हिटी. प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स ऑफ स्प्रेडिंग ऑन अ सरफेस म्हणजे पृष्ठभागावर सहज पसरण्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला म्हटलं जातं सरफेस ॲक्टिव्हिटी. अँड सबस्टन्स इज सेड टू बी सर्फॅक्टंट, आणि तो सबस्टन्स आहे, जो पदार्थ आहे, त्याला सर्फॅक्टंट असं म्हटलं जातं. इंग्रजी नावात सोपे आहेत, मराठी नावं थोडीशी अवघड आहेत, पण इंग्रजी नाव आपण लक्षात ठेवा. द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स स्प्रेडिंग ऑन अ सरफेस इज कॉल्ड सरफेस ॲक्टिव्हिटी अँड द सबस्टन्स इज कॉल्ड सर्फॅक्टंट. डिटर्जंट्स आर सरफेस ॲक्टिव्ह, म्हणजे हे डिटर्जंट काय होतात, सरफेस ॲक्टिव्ह असतात, म्हणजे सरफेसवर पसरतात. अँड वन इफेक्ट ऑफ सरफेस ॲक्टिव्हिटी इज लॅदर फॉर्मेशन. आणि या सरफेस ॲक्टिव्हिटीमुळे बघा, जेव्हा जेव्हा डिटर्जंटचा वापर होतो, सोपचा वापर होतो, तेव्हा लॅदर फॉर्मेशन होतं. लॅदर म्हणजे फेस तयार होतो, बरोबर आहे. म्हणजे आपण जरी हँडवॉशने हात धुवत असो तरी तो तिथे लॅदर फॉर्मेशन, म्हणजे हे सरफेस ॲक्टिव्हिटीचा तो परिणाम आहे की तिथे लॅदर फॉर्मेशन होणे म्हणजे काय होणे, फेस तयार होणे. ठीक आहे. तेव्हा हा या पॅरेग्राफमध्ये कशा पद्धतीनं डिटर्जंट ॲक्टिव्ह असतात, ते डर्ट कसे दूर करतात, हे सगळे भाग दिलेला आहे. यामध्ये महत्त्वाचं आहे की सरफेस ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, सर्फॅक्टंट म्हणजे ह्या दोन डेफिनेशन्स, आणि लॅदर फॉर्मेशन ही त्याची एक इफेक्ट आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. आता पुढे आपण बघायचं आहेत की डिटर्जंटचे पुढचेही प्रकार आपल्याला बघायचे आहेत. फक्त आपण आज या पहिल्या व्हिडिओमध्ये टूथपेस्टची ही डिटेल स्टडी आणि डिटर्जंट त्याचा शब्द कुठून आला, त्यानंतर त्याचे डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल्स आणि डिटर्जंट कसा कार्य करतो हा भाग घेतलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटर्जंटचे टाईप्स पाहणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.